नमस्कार, मी डायटिशियन पूजा देवरे तुमचं पुन्हा एकदा आपलं नाशिक आपलं डाएटमध्ये स्वागत करते। आत्तापर्यंतच्या एपिसोडमध्ये आपण बऱ्याच टॉपिक्सवरती चर्चा केली आहे, बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे, जसं की श्रावणातील आहार, पावसाळ्यात कसा आहार घ्यायला हवा, लहान मुलांचा डब्बा कसा असायला हवा, ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी आहार कसा असायला हवा। त्याच्यामध्ये बरेच मी काही टिप्स पण सांगितल्या तुम्हाला की त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स कसे कुठले घ्यायला हवे न्यूट्रिएंट्स, त्याच्यामधनं काय काय आपल्याला मिळतं। पण बरेच जणांनी मला असं विचारलं आहे की प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स हे कुठून मिळतात, याचे स्रोत काय आहेत आणि त्याच्या रेसिपीज काय आहेत। तर आजपासून आपण रेसिपीजचा एपिसोड सुरू करतोय। चला तर मग सुरू करूया आजच्या हाय प्रोटीन रेसिपीजबद्दल। पहिली आहे स्प्राउट भेळ। सगळ्यांना माहिती असतात स्प्राउट्स म्हणजे काय, अंकुरित केलेले कडधान्य किंवा मोड आलेले कडधान्य आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये मूग, मटकी, चवळी, हरभरा, चणे हे सगळे येतात। पण ह्याची करण्याची पद्धत काय आहे, प्रत्येकाची वेगळी आहे। तर मी ज्या पद्धतीने सांगते तुम्हाला करायला तसं करून बघितलं तर तुम्हाला ते नक्कीच आवडेल आणि नक्की ट्राय करून बघा। चला तर मग सुरू करूया। स्प्राउट भेळ। स्प्राउट भेळसाठी लागणारं साहित्य, मोड आलेले कडधान्य, तुम्ही एकेरी धान्यही घेऊ शकता, म्हणजेच फक्त मूग, फक्त मठ किंवा फक्त चणे, किंवा तुम्ही थोडे थोडे करून मिक्स करून जरी कडधान्य घेतले तरी सुद्धा चालणार आहे। कांदा, टोमॅटो, वेगवेगळ्या रंगाच्या सिमला मिरची, चाट मसाला, थोडंसं मीठ आणि लिंबू, काकडी, सीझनलनुसार काकडी किंवा सीझनल भाज्या तुम्ही घेतल्या, कच्च्या भाज्या ज्या आपण खातो त्या घेतल्या तरी सुद्धा चालतील। आता ह्याला करायचं काय, स्वच्छ कडधान्य धुवून घ्यायचे आहे, थोडेसे परतून घ्यायचे, जिरे, मोहरी, हिंग याची फोडणी देऊन थोडेसे परतून घ्यायचे 2-5 मिनटं फक्त। गॅस बंद करून त्याच्यामध्ये सगळ्या बारीक चिरलेल्या भाज्या टाकून द्यायच्या आणि लिंबू पिळायचे आणि मग ते तुम्ही खाऊ शकता। हा पदार्थ तुम्ही 4 वाजताच्या न्याहारीतही खाऊ शकता, सकाळच्या नाश्त्यालाही खाऊ शकता। भेळ म्हटलं की आपल्याला चटपटा आठवतं, पुदिन्याची चटणी किंवा चिंचेची चटणी। पुदिन्याच्या चटणीने आणि लिंबाने तुम्हाला छान असा चटपटापणा येईल, त्याच्यामुळे तर तुम्ही नक्की खाऊ शकता स्नॅक्समध्ये किंवा ब्रेकफास्टमध्ये। किती खावं तर एक पोर्शन, साधारण 1 वाटीभर म्हणजे 200 ग्रॅमचा बोल असतो, तर तेवढा पोर्शन तुम्ही एका वेळेला खाऊ शकता। अति तिथे माती होणार, त्याच्यामुळे आवडली म्हणून खाणं हे चुकीचं आहे। प्रत्येक गोष्टीला पोर्शन, मोजमाप हे असतंच। प्रत्येकाची कॅलरीजची, प्रोटीनची रिक्वायरमेंट वेगळी वेगळी असल्या कारणाने तो ठराविक अमाऊंटमध्ये खाल्लेलाच चांगला। तर आता दुसरी रेसिपी मी सांगणार आहे, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती। बघत राहा आपलं नाशिक आपलं डाएट। वेलकम बॅक, मी डायटिशियन पूजा देवरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं डाएटमध्ये। तर ब्रेकच्या आधी आपण बघितली आहे स्प्राउट भेळची रेसिपी, तर आता परत एक दुसरी रेसिपी आपण बघूया, एग फ्रँकी। हो, अंड्याची फ्रँकी। श्रावण सुरू झाला आहे, मान्य आहे, पण अजूनही त्याचा वाद आहे की अंड शाकाहारी आहे की मांसाहारी आहे, व्हेजिटेरियन आहे की नॉन व्हेजिटेरियन आहे। तर ह्याला तुम्ही पनीरने सुद्धा रिप्लेस करू शकता। तर आपण रेसिपी जाणून घेऊया। त्याला लागणारं साहित्य, उकडलेलं अंड, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची किंवा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, मीठ आणि एक चपाती। ही फ्रँकी तुम्ही 4 वाजताच्या वेळेत किंवा न्याहारीच्या वेळेत खाल्ली तरी चालेल किंवा ब्रेकफास्टमध्ये खाल्लं तरी सुद्धा चालेल। मुलांना डब्याला द्यायला उत्तम पर्याय आहे हा। आजकाल शाळांमध्ये सुद्धा अंड्याची परवानगी दिलेली आहे। तर अंड उकडून घ्या, त्याला कांदा, टोमॅटो छानसा परतून घ्या, त्याच्यामध्ये मसाले टाका, अगदी कमी मसाले, आणि मसाले परतून झाल्यानंतर त्याच्यात उकडलेले अंडे कापून टाका, एक वाफ येऊ द्या, कोथिंबीर भुरभुरा, तव्यावरती पोळी घ्या, 1च चमचा चांगलं तूप टाका, पुदिन्याची चटणी लावा। सॉसेस किंवा मेयोनीज खाणं योग्य नाही आहे, ते कशा रीतीने बनवता हे आपल्याला माहिती असतं, पण तरी आहारासाठी योग्य, आपल्या शरीरासाठी योग्य नाही आहे। त्यामुळे तुम्ही पुदिन्याच्या चटणीचा हमखास वापर करू शकता।
चपातीला पुदिन्याची चटणी लावायची, त्याच्यावरती हे फ्रँकी बनवलेली भाजी स्प्रेड करायची. अंड्याच्या ऐवजी पनीरचे पीसेस टाकू शकता तुम्ही आणि फ्रँकी रोल करून थोडीशी क्रिस्पी तव्यावर भाजून घ्यायची आणि झाली तुमची फ्रँकी तयार. गरमागरम एग फ्रँकी किंवा पनीर फ्रँकी. तर ही फ्रँकी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगाल कशी झाली ती. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण 2 हाय प्रोटीन रेसिपीज बघितल्या आहे की ज्या तुम्हाला करायलाही सोप्या आहे आणि खायलाही चमचमीत आहे. आपण पहिली रेसिपी बघितली स्प्राऊट भेळ, की जी फक्त स्प्राऊट किंवा सिंगल स्प्राऊट किंवा मिक्स स्प्राऊट उकळून थोडंसं फ्राय करून कांदा टोमॅटो कट करून लिंबू चाट मसाला टाकून खायचा, की जी 4 वाजताच्या न्याहारीला बेस्ट आहे. आणि दुसरी एग किंवा पनीर फ्रँकी, की जी मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी तर उत्तमच आहे. पण ह्या फ्रँकीज बनवताना किंवा कुठलाही पदार्थ बनवताना तेल आणि तुपाचा वापर अगदी कमी करायला पाहिजे. आजकाल चमचे किंवा पळीचा वापर न करता स्प्रेज येतात, स्प्रे तुम्ही करू शकता तव्यावरती किंवा नॉनस्टिक पॅन येतात की ज्याच्यावरती तेलाचीही गरज पडत नाही तर मग ब्रश येतात, सिलिकॉनचे ब्रशेस येतात की जे फक्त ब्रश करून पदार्थांना तुम्ही ब्रश करून किंवा तव्यांना ब्रश करून तुम्ही ते पदार्थ बनवू शकतात. तर अशाच चमचमीत रेसिपीज मी उद्या पुन्हा घेऊन येत आहे तुमच्या पुढे. तोपर्यंत बघत राहा आपलं नाशिक आपलं डाएट.